प्रत्येक आईची धडपड असते आपल्या मुलानं काहीतरी बनावं आणि काहीतरी करावं। यासाठी महत्त्वाचं आहे त्यांच्याकडून स्वामी सेवा करून घेणे। तर आत्ताच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतच ह्या सेवा कशा करायच्या जाणून घ्या। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामीमे स्वागत आहे। आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आपण किंवा प्रत्येक आईला प्रत्येक वडिलांना वाटत असते की आपला मुलगा हुशार असावा आणि शाळेची बुद्धिमत्ता। आता नुकताच रिझल्ट झाला आहे मुलांचा, तर तुम्हाला मुलांची प्रगती जाणवत असेल। काहींच्या मुलांची भरपूर प्रगती, पण काहींच्या मुलांची प्रगती कसलीच नाही। तर तुम्ही आतापासून जर तयारी करून घेतली तर पुढं मुलं अजून घडू शकतात। म्हणजे हातून आपल्या वेळ गेलेला आहे, परमपूज्य गुरु माऊलीने आपल्यासाठी सिद्धमय तोडगा केलेला आहे। बघा, प्रत्येक आईला आणि प्रत्येक वडिलांना खूप वाटत असतं की माझ्या मुलानं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, उच्च शिक्षण पूर्ण झालं पाहिजे। माझा मुलगा, म्हणजे आपण स्वप्न बघितलेलं, जसं मी बघितलं तसं तुम्हीही बघितलं, माझा मुलगा ह्या पोस्टला गेला पाहिजे, माझ्या मुलाचं शिक्षणाकडून ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत। आणि सगळ्यात महत्वाचं, मोबाईल टीव्ही या फॅसिलिटी आल्यामुळे मुलांचं अभ्यासाकडे अजिबात लक्ष नसतं। मग ह्या दोन गोष्टीमुळे मुलांचं एक अभ्यासाचं चरित्र पूर्णपणे बिघडलेलं आहे। कोरोना पासून बरेच मुलं हुशार होते, ते पूर्ण त्यांची बुद्धिमत्ता मोबाईलकडेच गेलेली आहे, सगळे अनुभव घेत आहेत। तर आता उन्हाळ्यापासून काय करायचं, म्हणूनच हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे। कारण आपल्या हातात वेळ आहे आणि मुलांना आपण 2 महिने कसं तयारी करून घेऊ हे बघा, कारण आपला उपाय सिद्धमय उपाय आहे आणि परमपूज्य गुरु माऊलीने आपल्याला सांगितलेले आहे। तर तुम्ही बघा, मुलांच्याकडून काय करू घेऊ शकताय, सवय कशी लावून घ्यायची आणि सवय कशा प्रकारे करायची। जर तुम्ही सवय नाही लावली तर त्याचा त्रास खूप त्यांना होणार आहे, भविष्यात त्यांना लढायचं आहे। येणारं कॉन्फिडन्स युग कसं आहे हे तुम्हालाही माहिती आहे, कारण आपल्या काळात आणि आताच्या काळात खूप 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 बदल आहे। तर इथून पुढच्या सुद्धा काळात खूपच हे असणार आहे। तर आता तुम्ही जर सेवेचं एक गोष्ट सांगितली तर तुम्ही म्हणणार हे ना काय होणार आहे, तर बऱ्याचशाच गोष्टी उद्भवतात। बघा, उठलं की मुलाला आंघोळ, 41 दिवस हा उपाय करायचा आहे। मुलं आपल्या उठल्यानंतर आंघोळ करून झाल्यानंतर एक तांब्या भरून सूर्यनारायणना अर्पण करायला लावायचं आहे। मग तो मुलगा तुमचा पहिलीपासून ते आता MPAच्या UPAच्या कोणत्याही परीक्षेत असू दे, मुलाकडून ते करून घ्यायचं। सूर्यनारायणाला जल देणं, सूर्यनारायण नमस्कार करणं, सूर्यनारायणाला प्रार्थना करणं आणि तुळशी वृंदावनाला पाणी घालणं ह्यासारखी सेवा नाही। आणि ह्या गोष्टी आपण त्यांना शिकवायच्या, त्याच्यानंतर त्याच्याकडून ते बदल करून घ्यायला होतात। त्याच्यानंतर आल्यानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांचं त्यांना एक जप एक माळ करून घ्यायचे आणि थोडंसा त्यांच्या बुद्धीच्या जगासाठी गणपती अथर्वशीर्ष, सरस्वती स्तोत्र रोज म्हणायला यायचं। कारण उन्हाळ्यातच ह्या गोष्टी असतात, नंतर त्यांना अभ्यासाचा पूर्णपणे बोजा असतो, मग सेवा त्यांच्या हातून घडत नाहीये। तर ह्या 2 गोष्टी तुम्ही जर करायला लावल्या आणि सूर्यनारायण आणि तुळशी वृंदावनाला जर पाणी करायला लागलं तर मुलांच्या पुढच्या वर्षी पर्यंत त्यांची प्रगती बघा, ह्या 2 महिन्यात त्यांच्यात इतका मोठा बदल होणार आहे की तुमच्या लक्षात पण येणार नाही। आता सध्या त्यांना डोक्या पाठीमागं अभ्यासाची कटकट नाहीये, कारण कुठल्या गोष्टीची कसलाच त्रास नाही, तर ते शांतता त्यांच्या हातून घडणार आहे। खूप मोठं काम घडणार आहे। सेवा म्हणजेच खूप मोठं काम असतं आणि बुद्धीला प्रज्वलित करण्याचं काम म्हणजे काय, तर गणपती अथर्वशीर्ष, प्रज्ञा संवर्धन स्तोत्र, सरस्वती स्तोत्र हे त्यांना रोजच्या रोज म्हणायला लावायचं। मग मुलगा तो पहिलीला असो नाहीतर UPS MPSच्या परीक्षेला असो, हे करून घ्यायचं काम फक्त आईचं आहे। हे आईनं मुलांच्याकडून करून घ्यायचं। बघा, उठल्यापासून जर तुम्ही ह्या गोष्टी फक्त त्यांच्या करून घेतल्या तर निश्चितच तुम्हाला त्यांच्यात बदल, त्यांच्यात वागण्यात बदल, त्यांच्या मोबाईल टीव्ही ह्या गोष्टीपासून बदल आणि त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील बदल तुम्हाला निश्चितच घडून दिसेल। परमपूज्य गुरु व माऊलींच्या कृपा आपल्या मुलात बदल दिसत असले तर पुढचं येणारं भवितव्य त्याचं उज्ज्वलच असणार आहे। परमपूज्य गुरु व माऊलींच्या कृपा आशीर्वादाने सगळ्या गोष्टी सिद्धमयच असतात, त्यांचे तोडगे खूप लाभदायक असतात। फक्त ते करणे आणि करून घेणे आणि कशा पद्धतीने करणे हे तुम्ही ठरवा। कारण प्रत्येक जण स्वामी सेवेकरी असतो, स्वामी सेवेकऱ्यांना माहित असतं आपण सेवा कशा स्वरूपात, कोणत्या स्वरूपात केल्या गेल्या आणि कशा करून घेतल्या पाहिजेत। तर आशा आहे तुम्हाला माझा व्हिडिओ पटला असेल, आवडला असेल। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, छोटीशी श्री स्वामी समर्थांची कमेंट करा, कमेंट खाली तुमचे काही प्रश्न असतील तेही निश्चित विचारा। शेजारी बेल आयकॉन बटन आहे त्याला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील। सगळ्यात महत्त्वाचं, सेवा करा, मुलांच्याकडून सेवा करून घ्या।
कुठलीही सेवा वाया जाणार नाही. प्रत्येक सेवा ही प्रज्वलित असते आणि सिद्धमयी असते. सेवा फक्त करणं हे आपल्या हातात असतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते.